जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. ओळखले ना तुम्ही? स्तोत्र अँड मंत्रा चॅनल घेऊन आले आहे मे 2026 मधील सणांच्या तारखांचा आढावा. आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आहे. 1 मे यावेळी शुक्रवारी आलेला आहे, त्यामुळे लॉंग वीकेंड मिळत आहे बरं का. याच दिवशी कामगार दिवसही आहे, त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र ऑफिस आणि बँकांना सुट्टी आहे. त्याचबरोबर संपूर्ण भारतभर कामगार दिवसामुळे सुट्टी आहे. 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन पण साजरा करतात. इसवी सन 1964 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मराठी हीच महाराष्ट्राची अधिकृत भाषा असेल अशी घोषणा केली. त्यामुळे 1965 पासून 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेबद्दल साजरा करण्यात येणाऱ्या इतर दिवसांची माहिती सांगणारा व्हिडिओ स्तोत्र अँड मंत्र चॅनलवर अपलोड केलेला आहेच. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. 1 मे रोजी या वर्षी बुद्ध पौर्णिमाही आहे. या महिन्यात अंगारक चतुर्थी आली आहे आणि ती मंगळवार 5 मे रोजी आहे. विनायक चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे आणि विनायक चतुर्थी 19 मे रोजी आहे. वैशाख अमावस्या 16 मे शनिवार रोजी आहे. 17 मे रविवार पासून अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू होत आहे बरं का. अधिक महिन्यात दान करण्याचे फार महत्त्व असते. तुम्ही ठरविले का कोणाला आणि काय दान करायचे ते? स्तोत्र अँड मंत्र चॅनलवर अधिक महिन्याची अधिक माहिती सांगणारा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो आवर्जून बघा. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. गुरुपुष्यामृत योग गुरुवार 21 मे रोजी आहे. या दिवशी सोने खरेदी करतात बरं का. हे होते मे महिन्यातील काही निवडक सण. या महिन्यात खूप सण नसले तरी लग्न, मुंज इत्यादींसाठी शुभ तारखा आहेत. मी 10 मे पर्यंत या कार्यक्रमांमध्ये पूर्ण बिझी असणार आहे. तुमच्याकडे पण आहेत का काही कार्यक्रम? अधिक मासात विष्णूची उपासना करणे शुभ मानले जाते, म्हणून स्तोत्र अँड मंत्र चॅनल विष्णू सहस्र नामाचा व्हिडिओ लवकरच चॅनलवर घेऊन येणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून्ड. आणि हो, मे महिना म्हणजे आंब्यांचा महिना. फळांचा राजा आंबा खात आहात का रोज? स्तोत्र अँड मंत्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटू एखाद्या स्तोत्र, मंत्र अथवा उपयुक्त माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.